बंगालमध्ये डाव्या पक्षांनी तृणमूल काँग्रेसच्या पराभवानंतर कार्यालयांवरती निदर्शनं केली आहेत. 4 मेच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये मोठा राजकीय बदल घडतोय. 2011 मध्ये टीएमसी सत्तेत आल्यानंतर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी पक्षाचे हजारो पक्ष कार्यालय ताब्यात घेतली होती. आता तृणमूल काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर डाव्या पक्षांचे कार्यकर्ते टीएमसीने ताब्यात घेतलेले ऑफिस परत मिळवत आहेत. त्याचे शेकडो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहेत. 2011 मध्ये ममता बॅनर्जी सत्तेत आल्यानंतर टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरातील सीपीआयची कार्यालय आणि सीपीआयच्या विद्यार्थी आघाडीचे ऑफिस ताब्यात घेतले होते. अनेक ठिकाणी लाल झेंडे काढून टीएमसीचे झेंडे लावले. आता निकाल लागताच डावे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांची ताब्यात घेतलेली कार्यालये परत घेत आहेत. कोलकाता विद्यापीठ कॅम्पसमध्ये मार्क्सवादी विद्यार्थी आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जुने ऑफिस परत घेतलं आहे आणि ऑफिसवर पक्षाचा लाल झेंडा कार्यकर्त्यांनी फडकवला आहे. असे शेकडो व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रसारित होत आहेत. निकालानंतर बंगालमध्ये ठिकठिकाणी टीएमसी कार्यालयांची तोडफोड जाळपोळ झाली आहे. टीएमसीने यासाठी भाजपला जबाबदार धरलंय, तर भाजपने 2021ची पुनरावृत्ती नाही असं म्हटलंय. टीएमसीने आरोप केले आहेत की मुर्शिदाबादमध्ये पक्ष कार्यालयावर हल्ला केला, सिलिगुडीत ऑफिस पेटवलं आणि नोआपाडाचे उमेदवार त्रिणांकुर भट्टाचार्य यांना मारहाण देखील केली. यावर भारतीय जनता पक्षानं देखील उत्तर दिलं आहे. 2021 मध्ये टीएमसीने आमची कार्यालये जाळली होती. आता पोलीस आणि केंद्रीय सुरक्षा दल कारवाई करत आहेत असं भाजपनं म्हटलं आहे. तसेच डाव्या पक्षांनी अधिकृतपणे हिंसाचाराचं समर्थन केलेलं नाही, पण कार्यकर्ते आमची 15 वर्षापूर्वी बळकावलेली कार्यालये आम्ही परत घेत आहोत अशी भूमिका घेत आहेत. यात डाव्या पक्षांच्या विद्यार्थी संघटना आघाडीवरती आहेत. 2011 नंतर बंगालमध्ये डावे जवळपास संपले होते. 2021ला 0 जागा डाव्यांना मिळाल्या होत्या, पण टीएमसीच्या पराभवानं त्यांना पुन्हा स्पेस मिळाले आहे. ही कार्यालय ताब्यात घेणं म्हणजे आम्ही अजून जिवंत आहोत हा मेसेज आहे अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे. बंगालमध्ये सध्या केंद्रीय सुरक्षा दल तैनात असून विजयी मिरवणुकांवर बंदी घालण्यात आली आहे. तरीही ठिकठिकाणी जल्लोष आणि संघर्ष सुरू आहे. बंगालच्या राजकारणात सध्या रिव्हेंज ऑफिस पॉलिटिक्स सुरू आहे.